शिवसेना के नेता संजय राउत ने हाल ही में एक पत्रकार वार्ता में कई महत्वपूर्ण मुद्दों पर अपनी राय व्यक्त की। उन्होंने विधानसभा चुनाव के परिणामों पर प्रतिक्रिया देते हुए कहा कि जो लोग कहते हैं कि उन्हें विधानसभा में सफलता नहीं मिली, वे असल में राजनीति को समझने में कच्चे हैं। साथ ही उन्होंने बिना नाम लिए पालक मंत्री गुलाबराव पटेल पर तंज कसते हुए शिवसेना की आगामी स्थानीय स्वराज्य संस्थाओं के चुनाव की तैयारी को लेकर भी चर्चा की। जे कोणी म्हणतायत की राजकारणात कच्चे आहेत, नक्कीच आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे प्रमुख नेते हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात चाचपणी करण्यासाठी आम्ही बाहेर पडलेलो आहोत। हे खरं आहे। आता हा उत्तर महाराष्ट्रामध्ये मी नेहमीच येतो, जळगावात तर मी नेहमीच येतो। यावेळेला माझ्याबरोबर आमचे आमदार उपनेते मनोज जामसुदकर आहेत, आमच्या पक्षाचे राज्य संघटक मुकेश साळुंखे आहेत, त्यानंतर आमचे संपर्क प्रमुख संजय सावंतांना तुम्ही ओळखता। कोणत्याही पुढल्या 4 महिन्यामध्ये निवडणुका होतील असं एक सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे संकेत मिळत आहेत। अशा वेळेला विधानसभेला काय झालं, लोकसभेला काय झालं यात न पडता येणारी निवडणूक ही त्याच ताकदीनं लढायची, कारण संघटन मजबूत आहे। विधानसभेला तुम्ही निवडणुका कशा जिंकला ते अख्ख्या जगाला कळलं, जागतिक स्तरावर गेलं। हे जे काय मताधिक्य तुम्हाला मिळाले, जे विजय प्राप्त केले, ते काय सरळ मार्गाने लोकशाही मार्गाने मिळालेलं नाही आहे। तुम्ही जिंकला त्याच्यावर लोकांचा विश्वास नाही आहे आणि तुमचा स्वतःचाही विश्वास नाही। पण आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, त्यासाठी तयारी तर करावीच लागेल आणि ती तयारी आम्ही सुरू केली। शिवसेनेच्या स्थापनेपासून अशा प्रकारची आव्हानं ही माननीय बाळासाहेब ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, त्यांच्याबरोबर आम्ही सगळ्यांनी जिंकली। निवडणुका लढणं आणि जिंकणं हाच एकमेव कार्यक्रम राजकीय पक्षाचा नसतो। मुळात शिवसेनेचा भर हा संघटनेच्या माध्यमातून राज्याची सेवा करणं, काम करणं, सामाजिक कार्य करणं हाच आमच्या संघटनेचा आत्मा आहे। निवडणुका येतात आणि जातात, म्हणून जे कार्य आपण हातामध्ये घेतलेलं आहे ते सोडायचं का? भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याबरोबरचे लोक हे 24 तास निवडणुकीच्या मूडमध्ये असतात किंवा मोडमध्ये असतात। नरेंद्र मोदी देशात काय चाललं आहे याचा त्याला काय पडलेलं नसतं। सिंदूर यात्रा, रोड शो करत निघालेले आहेत। असं काम शिवसेना कधी करणार नाही। लोकांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत। या जळगाव जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांना सांगा ते लोकांची तोंड काळी करायला निघालेले आहेत। या पालक जिल्ह्यामध्ये, या जळगाव जिल्ह्यात ते पालकमंत्री असताना महिलांच्या रस्त्यावर प्रसूती होत आहेत, ॲम्ब्युलन्स मिळत नाही, उपचार मिळत नाही आणि तुम्ही मंत्री म्हणून या राज्याचे मिरवता। हां, हे या राज्याचं तोंड काळं करण्याचं काम तुम्ही करताय ना। लाडक्या बहिणी रस्त्यावर प्रसूत होत आहेत, त्यांना उपचार आणि ॲम्ब्युलन्स मिळत नाही। याच्यावर तुमचं कधी मत व्यक्त झालं आहे का? नाही झालं आहे। आम्ही या सगळ्या गोष्टीला फार संवेदनशीलतेनं पाहतो। असेल ते आता बाळासाहेब ठाकरेंनी जी शिवसेना स्थापन केली, हिंदू सम्राटाने, ही मराठी माणसाच्या उद्धारासाठी, कल्याणासाठी, त्याला स्वाभिमानानं मराठी म्हणून जगता यावं आणि मराठी भाषेचा सन्मान राहावा, तेव्हा लाडकी बहीण दुसरी कोणी, मावस बहीण, आते बहीण हे प्रकार नव्हते। आणि आता हे लोक म्हणतात आम्हीच बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार, बरं का? हेच म्हणतात आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार। त्यांचे जे कोणी नेते आहेत त्यांना विचारावं, हा जो विचार आणि भूमिका आहे मराठी संदर्भातली, हीच तुमची मुख्य भूमिका आहे का? ते जे विचार मांडतात हा भारतीय जनता पक्षाचा विचार आहे, अमित शहांचा विचार आहे। आणि मी वारंवार सांगतो, यांच्या पक्षाचे नेते अमित शहा आहेत किंवा यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत, त्याच्यामुळे अमित शहांना जे बोलायचं तेच हे बोलतो।